नमस्कार. आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमो प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मतां कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने पंतकलेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेक्षाय शर्वाय महादेवाय ते नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. वासुदेव मने गरुडायक जे सर्व लोकोपकारक कर्म असे अर्धदेहिक पीडा निवारक अंतकाळी या समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणित त्या माझी 4 भेद आहेत. जराव विख्यात एक जाती स्वेदेज उद्भिज आणि अंडज ऐसा 4 जाती सहज 21 लक्षांचा समाज एके भेदी अजी निर्मला. त्या संपूर्ण जीवाभितरी मनुष्य दुर्लभ सर्पापरी त्याही माझी भेद भारी समजे अंतरी तू गरुडा. त्यात मुख्य 4 वर्ण त्याही माझी उत्तम ब्राह्मण अनुलोम प्रतिलोमे करुण 12 सामान्य ह्या जाती. ह्या दोन्हीही षटका विरहित संकीर्ण जाती बहुत जे वेद धर्म विवर्जित अत्यंत समस्त ते जाण. रजक आणि चांबार नट आणि बुरुड नर कैवर्तक आणि सुराकार भिल्ल समग्र अंत्यज हे. आहार आणि मैथुन निद्रा भय क्रोध जाण यांनी व्यापिले सर्वजण विवेकी मानव परम दुर्लभ. हे सर्व लोक मी परमात्मा यंत्रित आहे द्विजोत्तमा त्याही माझी शास्त्र महिमा उत्तम धम मध्यम सांगत असे. स्थावराहुनी चरश्रेष्ठ अनस्तिहुनी शास्ती वरिष्ठ सूक्ष्माहुनी जो गरिष्ठ तो वरिष्ठ जानपा. भगवंत गरुडाला म्हणतात, हे वासुदेव गरुडाला म्हणतात की हे गरुडा सर्व लोपकारार्थ कर्म हे ऊर्ध्वदेही काय. ज्याचे कर्म चांगले त्याला अंतकाळी पीडा होत नाही. ज्याचे कर्म चुकीचे त्याला अंतकाळी पीडा होत. ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष जंतू गणित म्हणजे 84 लक्ष योनी आहे. त्यामध्येही 4 भेद आहेत. जरायू स्वदेज उद्भिज आणि अंडज अशा 4 प्रकारचे भेद आहेत. या 4 भेदामध्ये प्रत्येक भेदाला 21 लक्षांचा समूह दिलेला आहे. त्या संपूर्ण जीवाभितरामध्ये मनुष्य जन्म जो आहे तो फार दुर्लभ आहे. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा हे गरुडा मुख्य 4 वर्ण आहेत. सगळ्यात उत्तम वर्ण ब्राह्मण,
त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, त्यानंतर शूद्र आणि त्यानंतर अनुलोम आणि प्रतिलोम असे 12 सामान्य जाती आहेत. ह्या दोन्हीही षटकाविरहित संकीर्ण जाती वेगळ्या आहेत, जे वेद धर्म विवर्जित आहेत, वेद धर्मामध्ये नाही आहेत. त्याच्यातही अंत्यज वेगळ्या जाती आहेत. रजक, चांभार, नट, बुरुड, कैवर्तक, सुराकार, भिल्ल ह्या अंत्यज जाती आहेत. आहार, मैथून, निद्रा, भय, क्रोध ह्या सगळ्यांनी सर्व जण व्यापलेलं आहे ह्या षडविकारांनी. विवेक दुर्लभ झालेला आहे मानवाचा. हे सर्व लोक परमात्मा यंत्रित आहे. हे द्विजोत्तमा म्हणजे हे गरुडा, त्याच्यामध्येही शास्त्र महिमा उत्तम सांगितलेली आहे. आणि त्या शास्त्र महिमामध्ये सुद्धा स्थावरहून चरश्रेष्ठ, चराहून शास्ती श्रेष्ठ आणि शास्तीहून सूक्ष्म श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. पक्षाहुनी पशु बरवा, पशुहुनी मनुष्य जाणावा, मनुष्यात शूद्र समजावा, शूद्राहुनी म्हणावा उत्तम वैश्य, वैश्याहुनी क्षत्रिय अधिक, क्षत्रियाहुनी ब्राह्मण अधिक, ब्राह्मणा माझी वेद पाठक, त्याहुनी अधिक सुकृत बुद्धी, कर्म करता अधिक त्याहुनी, ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानाहुनी मदभजनी, निषेधिनी चिंती जो, ऐसे हे प्राणी समस्त अधिकाहुनी अधिक आहेत, नर शरीर झाल्या प्राप्त, नाही तप करीत जो प्राणी, तो मेल्यावरी मुडमती, महाघोर जे दुःख गती, ते भोगुण्या अंते दुष्ट जन्मगती पावतसे, बुद्धी आणि रूपबळ, पुत्र विद्या वित्त पुष्कळ, पूर्वकर्म असल्या निर्मळ, यथा काळी प्राप्त होई, ज्या नरे पुण्य जैसे केले अथवा पाप संपादिले, त्यांची असती 2 फळे, पुण्यफळे ती सौख्य रूप, पापांची फळे अशुभ रूपाने उत्पन्न झाल्या मनुजाने, नित्यकर्म आत्मज्ञानियाने न त्यागावे तयाने आपण कधी, त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव, त्रिलोकीचे सर्व जाणे भाव, तथा कर्म विहित अभिनव, नित्यमेव करीतसे. भगवंत म्हणतात हे गरुडा, ज्या पद्धतीने सूक्ष्माहूनही सूक्ष्म गरिष्ठ श्रेष्ठ आहे, त्याच पद्धतीने पक्षाहून पशु बरवा, म्हणजे पक्षापेक्षा पशु चांगला आहे, पशुपेक्षा मनुष्य चांगला आहे, मनुष्यामध्ये शूद्र चांगला समजावा, शूद्रापेक्षा वैश्य उत्तम आहे, वैश्याहून क्षत्रिय श्रेष्ठ आहे आणि क्षत्रियाहून ब्राह्मण श्रेष्ठ आहे. पण ब्राह्मणामध्ये सुद्धा जो वेद पाठक आहे, जो नित्य नियम वेदांचं आचरण करणारा आहे, अग्निहोत्र करणारा आहे, गायत्रीचा जप करणारा आहे, हा ब्राह्मण श्रेष्ठ आहे. आणि अशा ब्राह्मणांमध्ये सुद्धा ज्याची बुद्धी सुकृत आहे, सात्विक आहे, तो श्रेष्ठ आहे. कर्म करता त्याहून श्रेष्ठ आहे. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ आहे आणि ब्रह्मज्ञानाहूनही श्रेष्ठ जो कोण असेल तर जो माझं भजन करतोय, जो माझं नामस्मरण करतोय, जो सकाळी काकडा करतोय, दुपारी ज्ञानेश्वरी वाचतोय, संध्याकाळी हरिपाठ करतो आहे, तो श्रेष्ठ आहे. कर्म करता
अधिक त्याहुनी ब्रह्मांडामध्ये ब्रह्मज्ञानापेक्षा माझं भजन करणारा रामकृष्ण हरी कामात काम राम राम म्हणत आहे तो श्रेष्ठ आहे. असे हे सर्व प्राणी एकाहून एक अधिकाहून अधिक श्रेष्ठ असल्यामुळे हे गरुडा, ज्याला नर शरीर प्राप्त झालं त्या मनुष्याने तप जप जाप्य हे केलं पाहिजे. तो मेल्यावर मूढमती म्हणजेच तो महाघोर दुःखगती ती भोगून शेवटी तो दुष्ट जन्माला पावतो. बुद्धी रूप बळ पुत्र विद्या वित्त म्हणजे द्रव्य म्हणजे पैसे पुष्कळ पूर्वकर्म असल्यास निर्मळ यथाकाळी प्राप्त होईलच, पण ते सुकृतानेच प्राप्त होणार आहे. ज्या नराजवळ पुण्य आहे अथवा पाप आहे त्याचे दोन फळ सांगितलेले आहेत. पुण्य फळाचं जे आहे ते सौख्य रूप आणि पापाचे जे फळ मिळतात ते अशुभ रूपाने उत्पन्न होत आहे. नित्यकर्म आत्मज्ञानीयाने ते कधी सोडू नये. नित्यकर्म केलं पाहिजे. आपलं जे रोजचं नित्यकर्म आहे ते नित्य नियमाने सातत्याने जो करतो तो श्रेष्ठ असतो. भगवंत म्हणतात की हे गरुडा, त्रैलोक्याचा मी स्वामी आहे, मी वासुदेव, मी स्वामी आहे. त्रिलोकीचे सर्व जण माझ्या कृपादृष्टीने चालतात, पण शेवटी त्याचं कर्म हे त्यालाच असतं. मी कर्मामध्ये कधीही नसतो. त्रैलोक्य आकर्षणी समर्थ ब्रह्मदेव असे साक्षात, तथापि लोकाचार करीत न उल्लंघित आचार मनी. ज्ञान भक्तीच्या अभिमाने आचार टाकीला जयाने, दोघांचीही फलसाधने मिथ्या ज्ञाने नरक भोगती. ज्ञान भक्तीच्या अभिमानाने जो एखादा आचार टाकून देतो, नित्यक्रम टाकून देतो, आता मला ज्ञान प्राप्त झालंय, कशाला मी काकडा करू, कशाला मी हरिपाठ करू, कशाला नामस्मरण करू, माझ्याकडे ज्ञान आहे. मग त्या अशा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाच्या अभिमानाने जो आचार नित्य नियम टाकतो त्याला नरकच भोगावा लागतो. कर्मा वाचुनी मुमुक्ष नर न उद्धरती हा निर्धार, संन्यास सर्वात थोर त्याही माझी सार फल त्याग. कर्मा वाचून मनुष्याला गती नाही. कर्मच माणसाला नरकात घेऊन चालतं आणि कर्मच माणसाचा उद्धार करतं. म्हणून आपण कर्म करताना चांगल्या विचाराने विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचं फल मिळणार आहे. माझा अशय न जाणता कर्मनिंदेच्या करीती वार्ता, त्या अदमनराशी तत्वता भाषण करिता नरक प्राप्त. हा पाहुणी मनुष्य जन्म जे स्वर्ग मोक्षाचे साधनोत्तम, दोहो माझे एक निर्भम न साधितो अदम या लोकी. स्वत्मा तयाने वंचिला इच्छिती शत द्रव्य संग्रहाला, शत मिळता सहस्राला, सहस्र मिळाल्या लक्ष इच्छिती. लक्ष मिळता म्हणे राज्य व्हावे, मग चक्रवर्तीता आवडे जीवे. चक्रवर्ती झाल्या स्वभावे, मग वाटे देव होईन. देव झाल्या अमरपती, सुरपतित्वे ऊर्ध्वगती. ऐसे तृष्णा पापमती, न विरक्ती कदा पावे. जे झाले तृष्णा स्वाधीन, ते पावले निरयस्थान. जे राहिले तृष्णा त्यागुण, ते स्वर्गस्थान भोगिते. बालपणी मातृपितृमय, यवनपणी रक्षिती श्रेयेचे मनोदय. वृद्धकाळी पुत्रपौत्रमय, स्वतंत्रमय क्वचित नर. कुरुंग आणि हस्ते, पतंग आणि भ्रमर जाती. मीन ऐसी पाचांची गती, नाश पावती पाचा विषयी. हा प्रमादी एकला नर, सेवी विषय पाच समग्र.
तो कैसा न पावे यमपुर, अक्षर्य पार हेची असे. लोकाष्टाचे पासे करून बांधिल्या कोणी प्राणीजन, तो सुटेल उपायान. पुत्रपाशान जे बांधिले ते न सुटते प्राणीजन. जाणती यमभय गहन, मृत्यू न जाणे बाल तरुण, वृद्ध अज्ञान न जाणेच. भगवंत म्हणतात की हे गरुडा, कर्मनिंदेच्या करीती वार्ता, म्हणजे एखाद्याचं कर्म काय त्याचं काय दुसऱ्याच्या वार्ता करता करता तो स्वतः अधम तत्वाला जातो, नरकामध्ये जातो. हा मनुष्य जन्म पाहून ह्या मनुष्य जन्मामध्ये दुसऱ्याची निंद करण्यापेक्षा आपण आपलं कर्म श्रेष्ठ करून इहलोकीचा प्रवास उत्तम करून परलोकी उत्तम प्रकारे गेलं पाहिजे. पण शेवटी स्वतःच्या इच्छा जागृत होतात. स्वतःला वाटतं की पहिल्यांदा आपल्याला काहीतरी द्रव्य संग्रह करता आला पाहिजे, म्हणून रुपया जमाला करतो. आणि असे रुपया जमा करता 100 होतात, 100 होतात. 100 जमा करता करता 1000 होतात, 1000 जमा करता करता लक्ष होतात, लक्ष जमा करता करोड होतात, करोड होता राज्य होतं. राज्य करता करता असं वाटतं की मी चक्रवर्ती व्हावं. चक्रवर्ती झाल्यावर स्वाभाविक त्याला असं वाटायला लागतं की मी आता देव होईन. देव झाल्यावर त्याला असं वाटतं की मी इंद्र व्हायला पाहिजे. इंद्र झाल्यावर त्याला असं वाटतं की मी, अशा प्रकारची जी तृष्णा आहे, जी तहान लागलेली आहे, ही पापमतीला आहे. ही विरक्ती कदाही मिळत नाही. जे तृष्णेच्या स्वाधीन, ज्यांना ही तहान लागलेली आहे, जी भूक लागलेली आहे, जी लालसा लागलेली आहे, अशा लोकांना नरकच प्राप्त होतं. पण ज्यांनी ही तृष्णा, ही भूक, ही तहान ज्यांनी क्षमवली, त्याच्यातून त्याग केला आणि त्याग करून त्यांनी स्वर्ग प्राप्त केलेला आहे. बालपणे आईवडिलांच्या अधीन असतो. यवनामध्ये जवानी येते, तारुण्यामध्ये आपल्या पत्नीचं मन धरत धरत कधी तो म्हातारा होतो त्याला कळत नाही. आणि एकदा का म्हातारा झाला की मुलांच्या स्वाधीन होऊन जातो. मग स्वतंत्र जीवन कधी आहे माणसाला? कुरुंग, हस्ती, पतंग, भ्रमर, मीन. संस्कृतमध्ये एक वाक्य येतं, अतिलोभात गजमृतः. पतंगाला लोभ त्या दिव्याचा सुंदरतेचा दिसतो, तो त्या दिव्याजवळ झडप घालायला जातो आणि स्वतःच त्या ठिकाणी गतप्राण. भ्रमराला वाटतं त्या कमळातला सुगंध फार सुंदर आहे, तो घेतच राहावा, पण कधीच ते कमळ मिटून जातं, सूर्यास्त होतं आणि कधी कमळ मिटून तो त्याच्यात अटकतो. तो लाकूड पोखरू शकतो पण कमळाचं फुल पोखरू शकत नाही, कारण की तो तिथे लोभाने ग्रासलेला आहे. माशाला त्या पिठाची आशा लागते आणि कधी त्या गळात अटकतो, नाश पावतो. आणि तशीच माणसाची गती, ह्या 5 जणांसारखीच माणसाची गती. हे विषय समग्र जर माणसाने सोडले, लोभ, त्यानंतर काम, क्रोध, मद, मत्सर, हे जे काही षडविकार आहेत, हे जर सोडले, एक वेळेस तो लोखंडाच्या साखळीने पाश केलेला तोही माणूस सोडू शकेल. पण पुत्रपाशाने, मुलाच्या प्रेमाने आंधळा झालेला तो नरकालाच प्राप्त होईल, ते कधीही सुटू शकत नाही. ते न सुटते प्राणीजन, जाणती यमभय गहन. मृत्यू जाणे बाल तरुण, वृद्ध अज्ञान न जाणेच. यास्तव सर्व प्राणियांनी पारलौकिक आदरे करुणी करावे विचक्षण जनी. आत्मज्ञानी जरी असे आणि मेल्याही वाराणसीत, सायुज्य पावल्या साक्षात तरी करावे अर्धदैहिक कृत्य. प्राणी समस्त जे जणी, मेल्या नराचा अभिलाष नसे शेष प्राणियास. नास्तिकी अथवा ज्ञानी आस नसे अभिलाष प्राणियासी. आपुले विकुणही शरीर अथवा सेवा वा चांडाळ नर. परी नित्य नैमित्तिक समग्र कर्म प्रकार आचारावा. यथाशक्ती यथा विधान कर्म कीजे अनुदिन. धर्म राहतो धनाश्रयानं विशेष जाण श्रद्धे करुणी. तथापि पुत्राधिकांनी करावी और्धदेय संपादनी. विधी श्रेष्ठ म्हणून कर्मजनी आचरावे. धन अल्प अथवा बहुत
असो परी श्रद्धायुक्त निर्धन असुनी ऋषीवृंद बहुत श्रद्धान्वित स्वर्गा पावले भक्तिविरहित धनवान बहुत पावले निरयस्थान जैसा पाथ्या वाचून पांतस्थ जन दुःख पावे तैसे नित्य नैमित्तिक कर्म टाकी जो नर मूर्ख तो क्लेश पावत असे अनेक नर निष्टंक खगपती पातके जी ज्ञाता ज्ञात त्यांचे करुणी प्रायचित्त दक्षिणोत्तरायणी अगत्य की जे वियुक्त पाप निष्कृती जोवरी हे क्षेम शरीर निरोगी आणि जरा दूर इंद्रियात शक्ती असे फार जो असे दूर अयुक्षय तोवरे विदुषजनान स्वकल्याणार्थ कीजे यज्ञ गृही लागली आग्न कुपखणन मग काय कार्या रोगाक्रांत झाली यावरी सुदीन पाहुणी ज्योतिषशास्त्री 3-4 ब्राह्मण घरी पाचारुणी नर प्रायचित्त कीजे भगवंत म्हणतात की हे गरुडा मग आपल्या ह्या जन्मासाठी याची त्याची नास्तिकता न करता नित्य नियमाने अणुदिने नित्य कर्म धर्माला धरून जर केलं तर निश्चितच आपलं आयुष्य सुंदर होतं. परंतु पुत्र मोहाने आपण जर दुसऱ्याचा आदर केला नाही दुसऱ्याला त्रास देत राहिलो पुत्र मोहामुळे आपण नुसतं धनाकडे लक्ष दिलं पुत्रांकडे लक्ष दिलं तर मेल्यावर निश्चितच आपल्याला नरक मिळाल्याशिवाय राहणार. नरक मिळाल्यानंतर चांडाळाचं योग येईल. म्हणून कर्म करताना यथाशक्ती यथाविधान कर्म केलं पाहिजे. धनाश्रय आहे धन आहे परंतु ते दान केलं नाही फक्त ते धन जमा करत राहिलं तर त्याचाही उपयोग नाही. कालच मी ग्रंथामध्ये बोलताना पहिल्या अध्यायात सांगितलं की जर आपण 10 रुपये कमवतोय तर 1 रुपया दान केला पाहिजे 100 रुपये कमवतोय तर 10 रुपये दान केले पाहिजे 1000 रुपये कमवतोय तर 100 रुपये दान केले पाहिजे. जर मी 5000 कमवतोय तर 500 रुपये दान केले पाहिजे. परंतु ते दान करताना सत्पात्री दान केलं पाहिजे मनातून दान केलं पाहिजे. कर्म करताना मनामध्ये क्लेश नसावा दुःख नसावं कोणाविषयी वाढी भावना नसाव्यात तर असं स्वकल्याणार्थ कर्म कर. नाही ते इकडं आग लागली घराला वीर खांदायला घेतली तर काय उपयोग. स्वतःचं काहीतरी कर्म स्वतःला तारण्यासाठी केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव अपुले स्वहित पाय तीर्थयात्रा चुकू नको तीर्थयात्रा चुकू नको असं तुकाराम महाराज म्हणतात आहे. आणि म्हणून रोगाक्रांत झाल्यानंतर आपण जर तीर्थयात्रा करायला लागलो नामस्मरण करायला लागलो तर काय उपयोग. म्हणून त्याच्या आधी आपल्याला आपल्या तारुण्यामध्ये ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. वय निघून गेल्यानंतर माळ घातली काय उपयोग. वय निघून गेल्यानंतर गुरु केला काय उपयोग. आधीच पाठी भरलेली आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः सांगतात की बाबा रे काय कर तर जवळ हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत आपण काय कर तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे 4 ब्राह्मण घरी बोलव त्यांच्याकडून विचारपूर्वक प्रायचित्त काय घ्यायचं ते विचार आणि मग प्रायचित्त कसं करायचं ते तुला सांगतील. आणि तेच तुला मी सांगतोय हे गरुडा पुढे ऐक मी काय सांगतो ते. गोमिथुनपूर्वक प्रायचित्त करावे आपल्या कल्याणार्थ गोद्वया भावी 64 रुपयात विष्णू श्राद्धयुक्त प्रायचित्त कीजे. आता त्या काळामध्ये ग्रंथकर्त्याने जेव्हा ग्रंथ तयार केला किंवा भगवंताने जेव्हा ग्रंथ सांगितला तेव्हा 64 रुपये. पण आज गाय घ्यायला गेलं तर किती लागतील. आपण गाय दान करतो चांदीची गाय ती चांदीची असते का नसते काही माहीत नाही पण आणतो आपण. पण जर आपल्याला चांदीची गाय दान करता प्रत्यक्ष गाय दान करता येत नसेल तर गाईचा चारा दान करू शकतो. त्या चांदीच्या गायी देण्यापेक्षा जिथे जिथे गोशाळा आहे जिथे जिथे ज्यांच्याकडे गायी आहेत काही काहींची परिस्थिती गाय आहे पण गाईला चारा देण्याची नाही मग अशा ठिकाणी आपण जर गाय दिला गाईचा चारा दिला तेवढं द्रव्य दिलं नाही आपल्याला देता येत वर्षभराचं
एका महिन्याचं द्या, एका महिन्याचं नाही देता येत 15 दिवसाचं दान करा, पण गाईचं चारा दान करा. ती चांदीची गाय आणतात पण ती दान करतात, पण ती सदुपयोगी आहे का? शास्त्राने चांदीच्या गायीचा कुठेच उल्लेख केलेला नाही, प्रत्यक्ष गायीचा उल्लेख केला आहे. परंतु आपण एक अंधश्रद्धेमध्ये गडबडतो आणि काय करतो, चांदीची गाय दान करतो. ठीक आहे, परंतु गायीचा चारा दान करा. गोद्व 64 रुपयात विष्णू श्राद्धयुक्त प्रायचित्त कीजे. मग प्रायचित्त कर्त्यान देश काल वयोवस्थान काम कामा सदसकृत जाण विचारून सांगावे ब्राह्मणासी. मग हाती घेऊन नारळ आणि पुष्पे घ्यावी पुष्कळ, हस्त करून बंद अंजुळ ब्राह्मण विमल प्रार्थावे. मग ब्राह्मणांना विचारावं, एक श्रीफल घ्यावं, फुलं घ्यावीत आणि ब्राह्मणांना प्रार्थना करावी. ऐसे बोलावे तया प्रती हा ब्रह्मस्तंभपर्यंत जगती. हे विश्व राक्षस पिशाच जाती देवासुराप्रती आणि मानावा. या सर्वांशी धर्म सांगणार तैशीचे सर्वांचे गोप्तार. तस्मात माझ्या पापांचा संवार विप्र हो समग्र करा तुम्ही. पूर्वे मी घोर पापाचरण केले ज्ञाने अज्ञेने करून. जन्मापासून अनुदिन जे पाप दारुण म्या केले मज उद्धारा तयापासून. ब्राह्मण जंगम तीर्थ वावण सर्व काम देत असे निश्चय करून. वाक्योदकान मलिन उद्धरते ब्राह्मण जे भाषण करीती ते वाक्य देवता मानिती. उपवास व्रत स्नान तीर्थे तप संपादिती विप्रजांचे. त्यांचे संपूर्ण घेऊन फळ यजमानासी देती विमळ. ऐसे पूज्य तुम्हा विप्राचे कुळ पाप निर्मूलन करा माझे. मजवरी करून प्रसाद शुभ आज्ञा करावी शुद्ध. तुमचे सामर्थ्य असे आगाध मज लागी शुद्ध शीघ्र करा. ऐसी प्रार्थना 3 वार करोणी तुष्ट व्हावे विप्र समग्र. मग उत्तराभिमुख नर बैसोनी शीघ्र वपन कीजे. जरी नारी असे सवाशिन तिने वेणी द्वयंगुल प्रमाण. छदावी ब्रह्महत्या समान पापे केशा श्रूयन असती. यास्तव कीजे केशवपन आणि मृदा गोमूत्र गोमयान. पय दधी घृत गोचरण भस्मोदकान स्नान कीजे. शुद्ध स्नान करोनी बाहेरे अर्धवस्त्र टाकुनी दुरे. अन्य वस्त्रे घ्यावे नरे कीजे न तरी विष्णू श्राद्ध. मागुते 2 गायी द्याव्या दान. प्रायचित्त जे कथिले ब्राह्मणान. दान होम व्रताधिक संपूर्ण कथिल्या प्रमाण संपादावे. मग करावी अष्टदाने तिल लोह हिरण्य कर्पास जाण लवण आणि सप्तधान्ये पृथ्वी गोदाने ऐसी 8. ही एक एक पवित्र करीते. 4 पायली सप्तधान्य गती. द्रोण संख्या तया प्रती तावण मिती द्यावे लवण. 3.25 तोळे उणे असती. पक्के 19 शेर गणती. कापूस द्यावा विप्राप्रती. दान पद्धती ऐसी जाण. ऐसी गुंजा द्यावे सुवर्ण. गो प्रत्यक्ष अथवा मोल संपूर्ण. सुवर्ण निष्के किंवा रजतान. गोप्रदान अगत्य कीजे. गोच मायुतकी तरी क्षिती. दान द्यावी विप्राप्रती. कार्पसा युतुकी लोह गणती. दानाप्रती बोलिली असे. तिल पात्र अज्य पात्र कमंडलू उपान छत्र. शय्या रथ महिषी विचित्र. गृह गज पवित्र दान कीजे. अजाविकादी द्यावे दान. वर्षपर्यंत ब्राह्मणासी अन्य. दीप उदक वर्षा प्रमाण. अविश्व न देत जावे. ऐसा विधी सकळिक केल्यावरी आज्य पात्री. मूक पहावे महात्मा ब्रह्मचर्य उपोषणी. तीर्थाभिगमनी तत्पर भावे. अथवा घ्यावा चतुर्थाश्रम. ऐसा विधी असे उत्तम.
जो आचरेल नरोत्तम तो स्वर्गधाम सुखे पावे. ऐसे भगवंत गरुडा प्रती बोलिला स्वयमे अध्यायती. प्रेतकल्पाची द्वय अध्याय गणती झाली निश्चिती बाबाजी म्हणे. या ठिकाणी भगवंत गरुडाला म्हणतात की बाबा रे, काय करायचंय तू? तर तहान लागली म्हणजे विहीर खोदायची नाही, कुठे आग लागली म्हणजे विहीर खोदायची नाही, तर ब्राह्मण बोलवायचे. ब्राह्मणांना प्रार्थना करून की बाबा मी काय प्रायचित्त करू, तर सगळ्यात पहिले एक नारळ पुष्प हातात घेऊन ब्राह्मणाला प्रार्थना करा की बाबा रे, माझ्या हातून हा ब्रह्मस्तंभ पर्यंत जगतामध्ये विश्व, राक्षस, पिशाच जाती, देवासुर प्रती आणि मानव या सर्वांचं जे काय आहे हे धर्म सांगणार आहे. माझ्या पापांचा संहार करण्यासाठी हे विप्रो हो, मी तुम्हाला या ठिकाणी बोलवले. मी कळत न कळत लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनेक वेळा अनेक पाप केले असतील. या सगळ्यांचं पाप जाण्यासाठी मी काय करा? कारण मी तुम्हाला का विचारत आहे? कारण की हे ब्राह्मण देवता, तुम्ही नुसता ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला म्हणून मी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही ब्राह्मणांचं कर्म करता. तुम्ही नित्य अग्निहोत्र, स्नान, संध्या, त्रिकाळ संध्या करताय, नित्य गायत्रीचा जप करताय आणि तुमचं साठलेलं जे पुण्य आहे ते मला प्राप्त व्हावं आणि माझे पातक नाहीसे होण्यासाठी मी तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून प्रत्यक्ष गायी देत आहे. 2 गायी देत आहे. त्यानंतर मी सप्तधान्य देत आहे. मी सुवर्ण देत आहे. गायीला राहील एवढी मी भूदान करत आहे. मी सुवर्ण दान करत आहे. मी मोती दान करत आहे. मी तिल दान करत आहे. मी कापूस दान करत आहे. कारण का अष्टदान सांगितलेले आहेत. कुठले कुठले अष्टदान आहेत? तर तिल, लोह, हिरण्य. तीळ, लोह म्हणजे लोखंड, हिरण्य म्हणजे सोनं, करपास म्हणजे कापूस, अशी 4 झाले. लवण 5वं, सप्तधान्य 6वं, पृथ्वी 7वं आणि गोदान हे 8वं. हे एक एक पवित्र करणारं मी दान तुम्हाला करत आहे. कुठल्या प्रमाणात करत आहे? 4 पायली सप्तधान्याची गती आहे. 3.25 तोळे सोनं आहे. 19 शेर कापूस आहे. 80 गुंजा सोनं आहे आणि प्रत्यक्ष गाय ह्या 2 आहे. आणि त्यानंतर तिलपात्र, आज्यपात्र म्हणजे तुपाचं पात्र, कमंडलू, उपाहन, छत्र, शय्या, रथ हे सगळं मी तुम्हाला दान करतो. पण माझे पातक हे नाहीसे होऊ द्या. आणि ज्या वेळेला ते ब्राह्मण तुमच्याकडून हे दान घेऊन तुमचे पातक नाहीसे होण्यासाठी तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील, त्यानंतर तुम्ही काय करायचंय? ब्रह्मचर्याचं पालन करायचं. नुसतं ब्रह्मचर्याचं पालन करण्यापेक्षा 4था आश्रम स्वीकारायचा आहे. आणि 4था आश्रम जर तुम्ही स्वीकारला विधियुक्त, तर तुम्हाला नरोत्तम म्हणजे स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं भगवंत गरुडाला सांगतात आहे. आणि बाबाजी आपल्याला या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात. बाबाजी नाम असे प्रसिद्ध, माधव नाम नसे प्रसिद्ध, पितृस्थापित असे सुबुद्ध, यास्तव ग्रंथी माधव लिहिले. माझं खरं नाव तर बाबाजी प्रसिद्ध आहे, पण वडिलांनी माझं नाव बाबाजी असं नाही ठेवलं. वडिलांनी माधव असं नाव ठेवलेलं आहे. पितृस्थापित असं जे नाव आहे तेच मी ग्रंथामध्ये माधव म्हणून लिहिलेलं आहे. नैमिषारण्य शौनका प्रती ह्याची अर्थ सुतकथी, मुळीचा अर्थ पावणी यथामती, विठ्ठल सुतकथी माधव. नैमिषारण्यामध्ये सुतांनी शौनकादिक ऋषींना जो अर्थ सांगितला, जो संस्कृतमध्ये आहे, तोच मी तुम्हाला प्राकृतमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या अध्यायी प्रायचित्त विधान श्री भगवंते केले निरूपण, तदनुसार केल्या आचरण, पापे संपूर्ण दग्ध होती. या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने गरुडाला प्रायचित्त विधान सांगितलंय. प्रायचित्त काय करावं ते सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने जर आपण आचरण केलं तर सर्व पापे दग्ध होतील. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रायचित्त विधानम नाम द्वितीयोध्याय. घोडः पुंडलिकावरदेव हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.